अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्रीराम आपल्यापर्यंत नवनवीन कथा घेऊन येत असते. नवनवीन कथा घेऊन येण्याचा उद्देश फक्त भगवान भक्ती जागृत व्हावी आणि भगवान भक्तीची ओढ लागावी इतकेच काय ते. अशीच आज एक दत्तभक्ताची कथा म्हणजेच एका संतांची कथा मी घेऊन आलेली आहे. श्री संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांचा आणि दत्तात्रेय प्रभूंचा प्रसंग आज तुमच्या समोर मांडणार आहे. जनार्दन स्वामी हे संत एकनाथ महाराजांचे गुरु आणि मोठे दत्त उपासक. जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांची दिवसेंदिवस वाढणारी भक्ती बघून आता एकनाथाला योग्य ते फळ देण्याची वेळ आली आहे असे ठरवले. देवगिरी किल्ल्याच्या जवळच एक छोटीशी टेकडी, अतिशय सुंदर निसर्गांनी परिपूर्ण, रंगीबिरंगी फुले, हिरवीगार झाडे आणि या सर्वांवरती प्रभाव टाकणारी, या सर्व गोष्टींना मोहित करणारी एक अलौकिक अशी सुंदर गोष्ट म्हणजे तिथे असलेलं एक सरोवर, जिथे साक्षात दत्तप्रभूंचा वास होता. तिथल्या निसर्गाची, तिथल्या जागेचं वर्णन तरी काय करावं, अशी ती सुंदर टेकडी होती. दर गुरुवारी संत जनार्दन स्वामी हे तिथे स्नानाला जात. तर यावेळी जनार्दन स्वामींनी एकनाथालाही सोबत नेण्याचे ठरवले. एकनाथाला सोबत घेऊन गेल्यानंतर तिथे जाता क्षणी स्वामींनी एकनाथाला सांगितले की इथे फक्त दत्तप्रभूंचा वास आहे. एका दत्तप्रभूंशिवाय इथे कोणीही येत नाही. स्नान संध्या झाल्यानंतर स्वामी ध्यानमुद्रेत बसले. तोच तिथे एक मलंग म्हणजेच एक फकीर आला. अंगभर कातडी लायलेली, सोबत एक कुत्री, विशाल नेत्र. हे बघून एकनाथांना त्या मलंगाबद्दल थोडी देखील शंका आली नाही. मलंग आल्यानंतर जनार्दन स्वामींनी आपली ध्यानमुद्रा सोडली आणि जाऊन त्या फकीराचे दर्शन घेतले. जनार्दन स्वामींचा आनंद बघून एकनाथाला काही उमगेनाच. मग फकीराने जनार्दन स्वामींकडे एक कटोरा देत, जा त्या कुत्रीचे दूध आण असे म्हटले. तोच जनार्दन स्वामी त्या कुत्रीचे दूध काढून घेऊन आले. मलंगाने आपल्या झोळीत असलेल्या शिळ्या भाकरी त्या दुधात कुस्करून टाकल्या, भिजत घातल्या आणि जनार्दन स्वामी आणि मलंग म्हणजे फकीर या दोघांनी मिळून तो काला खाल्ला. तो काला खात असताना स्वच्छतेचे भोगते असलेले आपले गुरुवर्य स्वामी या अस्वच्छ अशा फकीराजवळ इतके प्रसन्नतेत बसून आणि त्याच्यासोबत काला खात आहेत, असा प्रश्न एकनाथाला पडू लागला. तर एकनाथाला स्वामींनी सांगितलेली एक गोष्ट स्मरण झाली आणि तोच त्यांच्या लक्षात आलं की हा फकीर म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नसून साक्षात श्री दत्तप्रभू आहेत. असा विचार करत असतानाच स्वामी आणि श्री दत्तात्रेय प्रभू यांचे तो जो काला खात होते तो काला संपत आलेला होता, खाऊन झालेला होता. आणि तोच स्वामींनी एकनाथाला आवाज दिला की एकनाथा, हा कटोरा घे आणि धुवून आण. एकनाथ महाराजांनी आपल्या ज्ञानबुद्धीने हे स्मरण केल्यामुळे त्यांनी तो कटोरा घेतला आणि त्यात पाणी घालून त्यातले पाणी घटाघटा पिऊन टाकले. मग तो कटोरा स्वच्छ धुवून आणि त्यांनी त्या फकीराच्या हातात ठेवला आणि
कसलाही विलंब न करता, क्षणाचाही विलंब न करता त्या फकीराच्या पायी नतमस्तक झाले. एकनाथ महाराजांनी वर मान करता क्षणी साक्षात त्रिमुख असे 6 हातांचे श्री दत्तात्रेय प्रभूंचे स्वरूप त्यांना बघायला मिळाले. आणि तोच संत एकनाथ महाराज पुन्हा एकदा नतमस्तक झाले. त्यांनी श्री दत्तात्रेय प्रभूंना नमस्कार घातला, दंडवत घातला आणि तिथेच श्री दत्तात्रेय प्रभू अंतर्धान झाले. आणि श्री संत एकनाथ महाराजांना धन्य धन्य असे वाटले. तर असे आपले स्मर्तृगामी श्री दत्तगुरु हे नित्य स्मरणाने दर्शन देतात. हेच या कथेतनं आपल्याला श्रवण करायला मिळाले. तर कशी वाटली आजची दत्तकथा हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. तुम्हाला कुठली कथा ऐकण्याची इच्छा आहे किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय ऐकण्यात इच्छुक आहात हे देखील लिहून कळवा. तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.